हरीचे साचे अंश श्री हरीचे साचे अंश श्री हरीचे हरावया कलिचे दोष हरावया कलिचे दोष भागवती जगिनी भ्रांत वागविते जगिनी भ्रांत भागवती जगिनी भ्रांत वागविती जगिनी भ्रांत हरावया कलीचे दोष साच हे अंश श्री हरीचे मनोनिया सामर्थ्य अंगी वागविती जगी निभ्रांत भक्तिलेने लेवोनिया विचरती माया लाघवी मनोनिया सामर्थ्य अंगी वागविती जगी निभ्रांत निळा म्हणे संदेह नाही निळा म्हणे संदेह नाही यदर्थी काही त्रिसत्य मनोनिया सामर्थ्य अंगी वागविती जगी निभ्रांत विठ्ठला यदक्षरं मनाखेयम् आनन्दं मज केवलं श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातमदैवतमाश्रये यत्कृपाल्लवमात्रेण महिषो वेदपारगः ज्ञानेश्वरं तमाचार्यं वंदे बद्धांजलिर्मुदा अनंत कोटी ब्रह्मांड नायक कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम सर्वज्ञ सर्वगुण संपन्न सर्वशक्तिमान सच्चिदानंद करुणा वरुणालय त्या भगवंताची असीम कृपा महाराष्ट्रावर म्हणूनच संपूर्ण देशाला मिळून राष्ट्र म्हणतात आणि एवढ्या मधल्याच गाभ्याला महाराष्ट्र म्हणतात. काय महानता आहे? जगात एकच महान परमात्मा आहे, त्याच्या इतकं कोणीच मोठं नाही. त्यांनी सगळं जगत निर्माण केलं. जयापासून हे सकळ महिमंडळ हे झाले, जेने हे विश्व निर्मिले, महर्षी देवा संस्थापिले. सत्ता आता परमात्मा आहे तो. कर्तुमा कर्तुमा अन्यथा कर्तुम अशी शक्ती आहे त्याच्याकडे. पण त्या परमात्म्याला तो सुखरूप असून सर्व सुखाचा आगर असून सुद्धा त्याला त्याचं सुख भोगता येत नाही. म्हणून देवाला देवाचे अवतार ज्या ठिकाणी झाले त्याला देवभूमी म्हणतो, उत्तर प्रदेशामध्ये. पण त्याला देवभूमीमध्ये त्याच्या इथं सुख मिळालं नाही. म्हणून त्याला महाराष्ट्रामध्ये संत भूमीत यावं लागलं. कारण देवापेक्षाही संत मोठे. मी म्हणतो म्हणून नाही, भगवंताचे लाडके भक्त म्हणतात नामदेवराया. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. का हो? प्रत्येक युगामध्ये देव अवतार घेतो. देव अवतार घेत असताना परिस्थिती आणि वस्तुस्थिती, त्याला आपण इंग्रजी भाषेमध्ये ॲटमॉस्फिअर आणि सिच्युएशन म्हणतो. कोणत्या वेळेस मनाला येईल त्यावेळेस देवाला येता येत नाही. कधी येतो त्याचं वातावरण सांगितलंय. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. आत्मानं तदा सृजामी. मी त्यावेळेस स्वतःला जन्मून घेतो. कधी? ज्या ज्या वेळेस धर्म ग्लानीला जातो आणि अधर्म जास्त होतो. आपण शेतकरी आहेत ना, कोणत्या वेळेस ट्रॅक्टरनं नांगरतो का? तणकट जास्त झालं आणि धानाला ते वर येऊ देणं गेलं, मग म्हणते ते एकदा उलट पालट करावं लागतंय, ट्रॅक्टरनं खालीवरी करावं लागतं. कशा करता? धान पेरतो, धान यावं वाटतंय, पीक यावं वाटतंय, पण तणकट आपोआप येतंय, धानाला मारक ठरतंय. आणि त्यामध्ये सुद्धा हे वातावरण कलियुगामध्ये जास्त झालं. कृतयुगामध्ये, त्रेतायुगामध्ये, द्वापार युगामध्ये परमात्म्याने अवतार घेतले. त्यावेळेस काही दुष्ट नव्हते असं नाही, त्यावेळेस काही सज्जन नव्हते असं नाही. सज्जनही होते, दुष्टही होते. दुष्टाचा दुष्टपणा जास्त झाला आणि सज्जनाला त्रास होऊ लागला. सगळ्यांनी विनंती केली. दुष्टाच्या दुष्टपणाचा, अधर्माचा त्रास पृथ्वीला झाला आणि त्या पृथ्वीनं गायीचं रूप घेऊन ब्रह्मदेवाकडे गेली. तू सगळं निर्माण केलंस बाबा, म्हणून मला त्रास होतोय. भागवतामध्ये विषय येतो, गौर भूत्वा अश्रुमुखी खिन्न वदना क्रंदंती करुणम विभो अक्रांता भूरी भारेन ब्रह्मानम शरणम येयो. ब्रह्मदेव म्हणला, ओनली जनरेशन, फक्त निर्माण करण्याची जबाबदारी माझ्याकडे. एकच खाते निर्माण करण्याचं. 33 कोटी देवाचा राजा इंद्र 100 यज्ञाची पुण्याई, अमृत प्यायला रंभा, मेनका, उर्वशी, तिलोत्तमा, घृताची, शची, इंद्राणी, प्राची, अष्टमुख्य नायिका नाचकाम करायला, सुख द्यायला. त्या इंद्राकडे गेला. इंद्रानं सांगितलं हे उलट झालं. मंत्र्यानं प्रियाच्या पियेच्या माग लागायचं नाही, त्याच्या पाया पडायचं नाही. एका ब्रह्मदेवाच्या दिवसामध्ये 14 इंद्र मरतात. जे काळकुटाचे सहोदर, मृत्युभेने पेले अमर, जे देहाचे पुरंदर 14 जाती. म्हणून ब्रह्मदेवानं सांगितलं ते तुमची शक्ती. चला म्हणले राष्ट्रपतीकडे. सब देवन के देव बड़े देव महादेव, अमृत पान करते हैं उसे देव कहते हैं, हलाहल विषपान करते हैं उसे महादेव कहते हैं. म्हणून चला. विनंती केल्याबरोबर महादेवानं सांगितलं, सगळं बर्बाद करू का, सत्यानाश करू का, सगळेच खलास करू का? नाही, चांगल्याला सांभाळायचं आणि दुष्टाला मारायचं. म्हणजे तसली आयडिया विष्णूकडे. चांगल्याला सांभाळायचं म्हणून आपल्या फवारणीच्या औषधामध्ये राऊंड अप नावाचं औषध आहे. राऊंड अप, गोली गोली म्हणतात. ते फवारलं, तणकट जळून जातंय, पीक राहतंय. काय असेल शक्ती? तसं भक्ता राखे पायापासून दुर्जनाशी संवारी, हे काम महाविष्णू करतोय. ऑर्गनायझेशन सगळ्याकडे चांगला कोण, वाईट कोण. आता बघा ना, हे पोरं किती लेकरं, सोन्यासारखे लेकरं, या माझ्या माय मावल्या, किती सुंदर भजन. पण काय करावं, यांचं कीर्तनाकडे लक्ष नाही, टिवल्या बावल्या करण्यामध्ये. आणि बाळांनो, काही तुमचा दोष नाही. मी तुमच्या वयाचा होतो त्यावेळेस असलंच करीत होतो. हा, माणूस नवीन नांदायला गेल्यावर असं कुठं असतंय का? सासू वसवस करते, नवरा वसवस करते, साड्या लावत्यात, दीर बाया वगैरे. आम्हाला असलं नाही. पण तीच पोरगी
लेकरं होऊन तिला सुना आल्यावर, तिला आजी झाल्यावर म्हणत, माय आमच्या इथं कसा दाप होता, पदर पडू देत नव्हती सासू, सासरा म्हणायचा खिळे ठोका, झिपऱ्या बाहेर काढू देत नव्हती इकडून इकडून, आणि कसं सांभाळून राहायचं, नवीन माणसं आले की पदर घ्यायचा. हा, सासूचा दरारा, सासऱ्याचा दरारा, नवरा आल्यावर तर थरथर कापायचं. हे कधी सांगते ती? वय झाल्यावर. पण तरुण असताना ती बिलिंदरच असती. तसं तुमच्याकडे दोष नाही महाराज, हे वयच असं असतंय. आणि खोड्या केल्याशिवाय पोराचं पोर पण सहनच होत नाही ना. उग एखादं पोरग सकाळी उठलं, स्नान केलं, जप केला, गंध लावला, माळ घातली, रामकृष्ण हरी करीत बसलं, लोक म्हणते जरा बावळटच दिसतंय. खेळायचं, कुदायचं, मजा करायचे, गाये नाचे उडे आपुलिया छंदे, मनाचे आनंदे आवडीने. हे उग म्हाताऱ्या माणसासारखं पोरग जरा कमी डोक्याचं काय की, म्हणून त्या वयात ते शोभत असतं. वय पुढे जसं जसं वाढलं तसं तसा विचार येतो. म्हणून हा विचार माणसाच्या ठिकाणी कधी येतो? धर्माचं ज्ञान झाल्यावर. अधर्मानं तर सहजच वागतो. आतापर्यंत तुम्हाला सांगतो, जगामध्ये पहा, तने कोण पेरी? गवत कोणी पेरलंय? कुरडू, नागरमोथा, झुंझुरूट, गाजर गवत, येड्या बाबळी, बेशरम, हे आपोआप येत असतं. वाईट गोष्ट आपोआप येते आणि चांगली गोष्ट शिकावंच लागते. तुम्हाला उग बोट फिरविली पेटी आली का? अवरो संवादी विवादी हे आलं का? तुम्हाला भजन, निमप्लास, भैरवी, येडी का काय, हे कोणते राग रागिने? मला पुष्कळ जण म्हणतात, महाराज तुम्हाला कोणता राग येतो? घरगुती, सबसटकेन हम अटके. म्हणून सगळ्यात अवघड जर काय असेल तर कीर्तन नाही. तुका म्हणे येथे भजन प्रमाण. काय थोर पण जाळावे, ते किती मोठा असला, भजनानं माणूस मोठा होतो. आता तुम्हाला उग बोट फिरविलेन कातड्यावर वाजवायला बरोबर ते बोला आले का, सरपटी आली का, मुखडा आला का, रेला आला का, उठावणी आली का, उतरणी आली का, लग्गी आली का, लग्गी, अरे या गोष्टी शिकावं लागतात. हे शाळेत जाणारे पोरे मराठी, इंग्रजी, हिंदी, सायन्स, इतिहास, भूगोल, नागरिक शास्त्र हे शिकावं लागतं. कुठंतरी मला समजावून सांगा, अमक्या ठिकाणी शिव्या शिकवल्या जातात. एक बाई भांडू लागली दुसऱ्या बाईला, पदर धरला, काय ग लेकराला वळण लावलंस? 2 घंटे झालं त्याच शिव्या देते, पुन्हा पुन्हा रिपीट करते, त्याच शिव्या देते. ती बाई म्हणली, मग माझं लेकरू नसल. माझं लेकरू 2 घंटे शिव्या दिल्या तर पहिली शिव्या पुन्हा येऊ देत नाही, नवीन नवीन शिव्या. आहे का कुठं? नाविन्य, त्याला उपक्रम, उपसंहार, अपूर्वता, फल आणि दृष्टांत. सिद्धांत कळण्याकरता दृष्टांताची योजना, नाविन्य कळण्याकरता अपूर्वता, आणि आम्हाला ते ठसवण्याकरता अभ्यास, आणि मुळापासून शेंड्यापर्यंत उपक्रम आणि त्याचा उपसंहार. हे षडलिंग आहेत शास्त्रामध्ये. महाराज, हे सगळं अभ्यासच करावं लागतं. न अभ्यास करता काही गोष्टी येतात का? कृतयुगामध्ये, त्रेतायुगामध्ये, द्वापार युगामध्ये पाप करणाऱ्याला मारण्याकरता पृथ्वीचं गाऱ्हाणं, 33 कोटी देवाचं गाऱ्हाणं ऐकून भगवंतानं मत्स्य, कच्छ, वराह, नारसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बौद्ध आणि कलंकी असे दशावतार घेतले. एकंदर भगवंताच्या अवतारामध्ये 24 अवताराची गणना. त्या 24 अवतारामध्ये सुद्धा 6 प्रकार पडतात. अंश अवतार, अंशांश अवतार, अवेश अवतार, कला अवतार, पूर्ण अवतार, पूर्णतम अवतार.
मग असे अवतार घेऊन देव काय करतो? किती सुंदर उदाहरण दिले. स्वतः भगवान सांगतात, परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम. साधूला सांभाळतो, साधूला सांभाळतो, दुष्टाला नायनाट करतो आणि नवीन धर्म स्थापन करत नाही. धर्माचा जीर्णोद्धार, धर्माला आलेली ग्लानी नाहीशी करतो. धर्म संस्थापनार्थाय संभवामी कृत त्रेता द्वापारे. काही ऐकणारी माणसं म्हणतील, आळंदीच्या संस्थेमध्ये, जोग महाराजांच्या संस्थेमध्ये शिकला, विश्वस्त झाला, अध्यक्ष झाला, तेवढा मोठा कारभार झेपत नाही म्हणून राजीनामा दिला. याला एवढी अक्कल नसावी का? भगवद्गीतेमध्ये लिहिलंय, संभवामी युगे युगे. मग कृत त्रेता द्वापारे का म्हणलो मी? त्याचं कारण आहे, कलियुगात देव अवतार घेत नाही आणि कलियुगामध्ये पाप जास्त झाल्याशिवाय राहत नाही. हे माझ्या पदरचं म्हणणं नाही. व्यास महर्षीनं शुकदेवाच्या मुखातून राजा परीक्षितीला सांगितलंय, ऐका कलीचे महिमान, ऐका कलीचे महिमान, कलीचे महिमान. असत्यासी जन, असत्यासी जन, असत्यासी जले जन, असत्यासी जले जन. सांगितली कलीचं महिमान. स्थल महात्म्य, काल महात्म्य आणि वस्तू महात्म्य हे तीन महिमान माणसाला जीवनामध्ये कळावे, त्याचं जीवन सफल होते. म्हणून कलियुग सुरू झालं, परिणाम पापादिती अनुमोदन करीती हेळन संतांची. साधू संतांची टिंगल होऊ लागली, देवधर्माची टिंगल होऊ लागली, पापाला अनुमोदन देऊ लागले. परिणाम कोरोनाचा काळ आठवा, दिंड्या बंद झाल्या, मंदिर बंद झाले, अन्नदान बंद झालं, सप्ते बंद झाले. इंग्रजाच्या काळात, मुसलमानाच्या काळात महाराज दिंड्या बंद पडल्या नाही, माऊलीचा सोहळा बंद पडला नाही. चोरून परमार्थ करू लागले. आवाज आला भजनाचा की पोलीस यायचे. काय लावले? माणसं गोळा करून कोरोना झालाय. बरं, ते कोरोना म्हणजे तरी काय कोणाला कळालं नाही. माणसं जमले, कसं एकदमच माणूस झटका येऊन मरते असं बोलू लागलं. आणि उग एका माणसानं असं करा, बापा मरते. तुम्हाला खोटं वाटल, कोरोनाच्या काळात 22 दिवसामध्ये माझे 6 नातेवाईक माझ्या घरात मेले. सकाळी यायचं, काय झालं? तब्येतच बरोबर नाही. या. आता श्रीहरीच्या दरबारामध्ये हरिहरता आल्याशिवाय राहत नाहीत. म्हणून एकदा टाळी जोरात, विठ्ठला 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 विठ्ठला. ह्यालाच म्हणाव कलियुग. पहिला
टाकला की देव म्हणला घे दुसरा. दोनदा हार का? दोनदाही हार मिळावा नाही जिंकावं म्हणून निवडणुकीला उभा राहिलो, दोनदाही पडलो. आणि आता बघा हार का? माझे वडील मला म्हणले होते, अरे बाबा राजकारण आपलं नाही, आपण धर्मकारण करावं, देवाचं नाव घ्यावं, याने घ्यावे नाम तिशी करणे त्याचे काम. नको बाबा. हा पण मला इतका जोर आला होता. साहेबाचा प्रेमाचा असल्यामुळं, दोस्ताना असल्यामुळं उभं केलं महाराज. कीर्तनाला माणसं, भागवताला माणसं, दिंडीला माणसं, आणि आमच्या नातेवाईकामधून उभं केलं. याच्या घरचे सगळे नात्यातले उभे केले. महाराज तुम्हाला खोटं वाटल, माझ्या घरात 14 मतं, माझी भावकी वगैरे दादा उभा राहिले. माझे विरोधक म्हणले, यन कीर्तनात, प्रवचनात, भागवतात कमळाच्या फुलाला मत दे म्हणलं की ह्याला हाणायचं. आता महाराज मी उखळात घातलं तर मुसळातून निघणारा, मी कुठंही एकच अभंग घ्यायचा, वचन आहे का कमळापती, माझ्या अभंगातच कमळापती आहे. मी हात जोडून निघालो. बाबा जावाई बापू सगळ्या गडी बाया म्हणायचे, दादा तुम्ही हात जोडू नका, आम्ही तुमचेच. फसलो मी. माझ्या घरात 14 मत, मला 6 पडले. एवढा अपमान झाला, डोळ्याला पाणी आलं. ते म्हणले माणसं इतके जमत होते आणि हे का निवडून आलं नाही. त्यांनी ती शूटिंग केलेली दाखवली. मी असा करीत गेलो आणि माझी भावकी माझ्या मागून, आणि त्यावेळेस पासून मला प्रमाण पटलं, चिवडून या नाशी तुझ्या घरच्याने केली. ज्ञानोबारायला त्रास अमेरिकेचे आले होते, पाकिस्तानचे आले होते, जर्मन जपानचे आले होते, रशियाचे आले होते. तुकोबारायचं भजन बंद केलं. कोपला पाटील गावीचे लोक आता गाली भी कोण म्हण. भंडाऱ्या घोराड्या भामचंद्रा डोंगरावर जाऊन भजन केलं त्यांनी. नामदेवरायाला गावात देवाजवळ भजन करू दिलं नाही. औंढे नागनाथला नामदेवरायाचं कीर्तन चालू. हे सगळे म्हणले आमच्या धंद्याचा टाईम, तू काय मध्ये माणसं हे घेऊन तू काय भजन करायचे ना, माग जा. माग गेल्यावर नामदेवराय म्हणले, हे औंढे नागनाथा माझं भजन तुला आवडलं तर माझ्याकडे तोंड कर ना. म्हणून फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, फिरविले देऊळ फिर. जरा पायऱ्या लांब लांब व्हायलेत बर का. उतरणी घ्यायची तर चटकन महाराज तिथल्या तिथं ते बी वडून म्हणायलेत. आणि असं म्हणत राहिलात ना, पहाटे 4 वाजेपर्यंत सोडणार नाही. बसा बोंबलत. माझे वडील, माझे आजोबा 5-5 तास कीर्तन करायचे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, आमच्या फडावर आजही 22 साली आहेत. साल नाही दिली की त्या महाराजाला मनगटाला धरते. आम्ही गुन्हेगार आहे का? तू पाकिट घेऊन जातो, तुझा थाट होतोय, आम्ही काय बेजार विनाकारण? गोळगोळा वाजते टाळ. 22 साली द्याव्याच लागतात आम्हाला, तर टाळकरी उभे राहतात. आळंदीला तर महाराज 1 चाल दिली की चाल म्हणणारा निघून जाते. बरोबर आहे का? कशा करता सांगतो. भगवंतानं नामदेवरायाचं कीर्तन ऐकण्याकरता ज्याचं ऐकायचंय त्याच्याकडे तोंड करावं लागतं. तुम्ही जर तिकडं तोंड करून बसलात, मी सांगायचं कुणाला?
हा, आणि नियम आहे, देव होतो पाठीमोरा, नुसती विघ्ने येती घरा. देवाकडे पाठ केली का देव पाठीराखा होत नाही, विघ्न आणतो. म्हणून नामदेवरायाच्या कीर्तनाला ऐकण्याकरता नागनाथानं देऊळ फिरवलं. काही माणसं म्हणले कसा चमत्कार झाला. हा चमत्कार नामदेवरायाच्या एका कीर्तनामध्ये झाला का? कृतयुगामध्ये प्रल्हादाच्या रूपानं, त्रेतायुगामध्ये अंगदाच्या रूपानं, द्वापार युगामध्ये उद्धवाच्या रूपानं आणि कलियुगामध्ये नामदेवरायाच्या रूपानं युगाचा भक्तनामा उभा कीर्तनी 4 युगामध्ये भजन केलं. इथं माणसाला वाटतंय कीर्तन ऐकलं, टाळी वाजवली, भजन केलं की लगे वर बघायले. काय हे इमान आलं का? अरे देवानं तुकोबाराय करता विमान पाठवलं. त्याच्या अगोदर किती वेळेस भगवंतानं सूड घेतला. आमचा आज नशीब चांगलंय महाराज, कलियुग असून कीर्तनकाराला, प्रवचनकाराला, नामचिंतन करणाऱ्याला, चाल म्हणणाऱ्याला, भजन करणाऱ्याला, मृदंग वाजवणाऱ्याला, ऐकणाऱ्याला, जेवलात का? चला जेवायला, पंगत तुमच्या करताय. महाराज एवढा थाट. त्याचं कारण आहे भगवंत त्याची योगक्षेम वहाम्यहम, योगक्षेम त्याचा जाणे जडभारी. नवे नवे कुटुंबाची चिंता तोच करी अमुच्या. भक्ती करणाऱ्याच्या बायकोचं बाळांपण करतो, नवीन नवीन चमत्कार करतो. पण कलियुगात देवानं यायचं नाही ठरवलं आणि कली पापाची राशी. म्हणून अर्थे लोपली पुराणी, नाश केला शब्दज्ञानी, विषय लोभी मने साधनेही बुडविली. पोथीचा अर्थ सांगत असताना त्या शब्दाचा अर्थ समजावून सांगणारे अवघड जर असेल, मग आमच्याकडे लहानपणी सांगणारे होते, पोथी सांगणारे, रामायण सांगणारे, पांडव प्रताप सांगणारे. सोपं असलं काय देवानं, काय संताने, काय भजन केलं, काय अमकं केलं, आणि अवघड विषय नगर. हा हा हा, ही साधी गोष्ट नाही, किती अवघड हे सांगितलंय. चला पुढे. हा, अरे जे सगळ्याला कळतंय ते तुम्ही सांगू लागले ते महत्वाचं नाही. म्हणून अर्थे लोपली पुराणी, नाश केला शब्दज्ञानी. आणि आता तर सगळ्यात जास्त गर्दी कोणाच्या कीर्तनाला आहे? तमाशाचा मावस भाऊ असला. कीर्तन म्हणजे तमाशा. तमाशा करतो संता घरी. नाही तर देवाधर्माबद्दल बोलू लागलं की आमच्या महाराजाला सांगतेत लोक, आज महाराजाचा मूडच लागला नाही, जावयाचं भांडणच कालं नाही, नवरा बायकोची हाणामारी सांगितली नाही, हा नुसतं देवाचं सांगत गेले. महाराज आज लोक परमार्थ कर्मणूक म्हणून पाहतात, पण ही कर्मणूक नाही, आपल्या जीवनाचा उद्धार करण्याकरता देवानं केलेले चमत्कार आहेत. नाहीतर बरसो बरसो देख के मत तरस को माल लगाएगा, माल मिलेगा, हिम्मत करेगा तो भागता घोड़ा पकड़ेगा. बरसो देखो देखो, हे गारगोटी है, गारगोटी का रुपया बनाता है. छू छू आल्या मंतर कोल्या मंतर लगे जल तू जलाल तू साहिबे कमाल तू आई बला को टाल तू काली कलकत्ते वाली तेरा वचन न जाए खाली छू. महाराज 100ची नोट, 50ची नोट, 500ची नोट. माणसाला वाटते अरे सरकारला तरी सांगा, नाशिकचा कारखाना काढण्याची गरज नाही. हिरे कागदाच्या नोटा, खडी त्या गारगुटीच्या नोटा करायले नाही. महाराज ही फक्त नजरबंदी, तुम्हाला कळू देत नाही, आणि कळाल्यावर तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवित नाही. कळालं ना पुन्हा त्याच्यावर विश्वास नाही. म्हणून अर्थे लोपली पुराणी, म्हणून लोपले ज्ञान जगी ही तर नेनती कोणी. देवाला अवतार घ्यावा लागला. महाराज काय होतंय मग?
कृतयुगामध्ये त्रेतायुगामध्ये जे झालं, द्वापार युगामध्ये झालं, तेच कलियुगामध्ये नाही. नाही, कली पापाची राशीमुळे परांच खाणी व्यत्रणात स्वयंभू तस्मात परांग पश्यती अंतरात्मन. माणूस अंतर्मुख करायला तयार नाही. बाहेर काय भुललासी वरल्या रंगा. वरच्या रंगाला भुलून माणसं परमार्थ ठरवू लागले. आणि म्हणून नारद ऋषीनं भगवंताला सांगितलं, तुझा शब्द आहे आपुला, तू बोल साच करी, तुझं बोलणं खरं कर. प्रत्येक युगामध्ये युगे युगे लिहिलं ना, कलियुगामध्ये ये. नारदाला म्हणले, मला कृतयुगामध्ये प्रल्हाद कळाला. प्रल्हादाचे मोठे 3 भाऊ. चला इथल्या लोकांना विचारतो, आहेत का नाव पाठ? प्रल्हादाचं राक्षसाच्या कुळामध्ये हिरण्यकश्यपूच्या कयादूच्या पोटी प्रल्हाद जन्माला एकटा होता का? त्याचे 3 भाऊ मोठे होते, पण त्यांनी नाव कमावण्यासारखं काही केलं नसल्यामुळं लाद, अनुल्लाद आणि सल्लाद हे आपण विसरून गेलो. प्रल्हाद लक्षात राहिलं, कारण त्याला मारण्याचे प्रयत्न केल्यावर सुद्धा त्यांनी भजन सोडलं नाही. वालीला मारलं आणि वालीचा मुलगा अंगद युवराज्य पद दिलं. सुग्रीवाला किष्किंधेची गादी दिली. वाली दुष्ट होता म्हणून मारला, सुग्रीव चांगला होता म्हणून सांभाळला. रावण दुष्टपणा केला म्हणून मारला, कुंभकर्ण पाप केलं म्हणून मारला. आणि त्याचाच भाऊ बिभीषण देवाला शरण आला. आणि महाराज, हे आज नाही बर का, कृतयुगापासून त्रेतायुगापासून द्वापार युगापासून कलियुगामध्ये आपला पक्ष सोडून दुसऱ्याच्या पक्षात गेलं की त्याला खुर्ची मिळते, मंत्रीपद मिळतं. हे कुणापासून? रावणाकडून बिभीषण रामाकडे आला. रावण मारण्याच्या अगोदर बिभीषणाला अभिषेक केला, त्याच्या मस्तकावर किरीट बसवला. रावणाला मारील, कुंभकर्णाला मारील, इंद्रजिताला मारील, अक्षय कुमारला मारील, जंबूमाळ्याला मारील आणि तुला लंकेचं राज्य देईल. मी जरा विनोदानं म्हणत असतो, देवानं स्वतःच दिलं का त्याचंच होतं? अहो, 2-3 भाऊ मेल्यानंतर परंपरेनं बिभीषणालाच गादी मिळायची की. मग ह्यानं काय केलं देवानं? हनुमंतराय म्हणले, देवा जरा गडबड व्हायली बरं का. उद्या जर रावणाचं मन बदललं आणि त्यानं सांगितलं सीता चोरून आणली, हे पाहे रामा, ही तुझी सीता, तू एक पत्नी व्रत असल्यामुळं दुसऱ्या बाईकडे नजर उचलून बघितलं नाही. अरे 33 कोटी देवाला बंदीखाना टाकणारा रावण, 4 वेदाचा ज्ञाता रावण, 80,000 बायकाचा नवरा रावण, शिवभवानी सहित कैलास उचलणारा रावण, तुमच्या मृदंगामध्ये तांडव स्तोत्र गाणारा रावण. उद्या जर रावणाचं मत बदललं आणि तो जर शरण आला तर? महाराज, लंका बिभीषणाला दिली. भगवान प्रभू रामचंद्राचे शब्द आहेत, रावण जर चूक कबूल करून अजानता महिमानम तवेदम, कळालं आणि रावण जर शरण आला, मी माझी लंका बिभीषणाला दिली तर माझी अयोध्या मी रावणाला दिली. कृपा कटाक्ष निहाळिले आपुले पदी बैसविले. मी बाजूला सरकेलं. रावण मेल्यानंतर मंदोदरीनं विचार केला, 33 कोटी देव ज्याच्या कामात होते, शिवभवानीचा लाडका भक्त होता, 4 वेदाचा ज्ञाता होता, असा कोण आहे वनवासाला निघालेला राम? कोण आहे की ज्या रामानं रावणाला मारलं? म्हणून ती मंदोदरी महान पतिव्रता निघाली. हे सगळे बसलेले असताना
मागून ती मांदोदरी येत असताना एका स्त्रीची सावली, ऐका, स्त्रीची सावली आपल्या अंगावर पडल्याबरोबर रामराजा उठून उभा राहिले आणि मागं वळून बघितलं. मंदोदरीला हात जोडले. आई साहेब, आपण कोण? त्याला म्हणतात परावी अन्नारी रखुमाई समान. इथं तर माणसं इतके बिलिंदर. लग्नात नवरीला हार घालायचा, नांदायला न्यायचं. ते म्हणला नवरीपेक्षा करवली चांगली दिसायली, 1 बाय 1 फ्री नाही का? नवरी करून घेतलं तर करवली त्याच्यामध्ये व्याजात येत नाही का? मग आशाला हाणाव का नाही? म्हणूनच महाराज हे बेजारी होती म्हणून बिन लग्नाचा राहिलो. एकुलता एक आहे, कमाई आहे, दिसायला डावा नाही. अजून महाराज माझं झालं नाही, दुसऱ्याच्या लग्नाला सुद्धा जात नाही, मला वाईट वाटतंय. माझं झालं नाही त्याचं काय बघा. आणि ते नवरा नवरी इतके गुलुगुलू बोलते तर ज्याचं लग्न झालं नाही त्याला चिडवीत येत. बघ महाराज, मंदोदरीनं त्यावेळेस सांगितलं, बरोबर तुझ्याच हातानं रावण मरू शकतो, बाकी जगात कोणाची हिंमत नाही रावणाला मारण्याची. का? तू एक पत्नी व्रताचा, दुसऱ्या स्त्रीची सावली पडली तरी तू उठून उभा राहिलास. कुठं तू राजा राम आणि कुठं रावण? 80,000 बायका असताना पुन्हा सीतेला चोरून आणा वाटलं. परिणाम महाराज, मला एकानं विचारलं, दादा एक विचारू का? लिहिलं काय? आमची काही ढोक महाराजाला विचारायची हिंमत नाही, रामायण सांगते ते, पण खरंच रावणाला 80,000 बायका होत्या का? मी म्हणलं पोथी पुराणात लिहिलंय. तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणी, पहावे पुराणे विचारून. पुराणामध्ये रामायणामध्ये लिहिलंय. आपल्याला काही खरं वाटत नाही. मी म्हणलं का? एक बायको सुधरू देत नाही. 80,000 कसा सांभाळीत असेल? मी म्हणलं डायरेक्ट रावणाला विचारायचं. मला संजय महाराज पाचपोर, रामराव महाराज ढोक आम्हाला विचारायचं नाही. आम्हाला एक मिळाली नाही, कुठं 80,000चा विचार करायचा? त्याच्यामुळं कळावं, काही गोष्टी कळाव्या. काही माणसं म्हणतील खरंच, अरे 80,000 श्रुतीचा पाठ करणारा, आत्मसात करणारा 4 वेद आहेत. पण ज्ञानोबारायला विचारा, वेदत्रयाच्या सांगडी ऋग्यजु सामू 3च वेद का ज्ञानोबारायनं मानले? 4था वेद अथर्व वेदामध्ये जारण मारण उच्चाटन वशीकरण संमोहन मानामती केगामती चिटूक मूठ हे औपचारिक नाही, अभिचार पद्धतीची विद्या आहे. मोघाशा मोघ कर्मानो मोघ ज्ञाना. म्हणून काही माणसं शहाणे असतात आणि काही माणसं शहाण्यातले शहाणे असतात. आता पुष्कळ लोकांना वाटते बर का, महाराज लय हुशार, मंत्री बैठकीला येतेत, पंतप्रधान आमदार खासदार बैठकीला येतेत, पण पेलं की बनगळते. पेल्यावर त्याला काही कळत नाही असं वाटतं का तुम्हाला? किती फुल पेऊ द्या, लाळ गळू द्या, डोळ्यात झापडी पडू द्या, बोलताही नाही आलं तरी त्याला पसाबर लेंड्या द्यायच्या आणि म्हणायचे काळे मनुके खाय. ते असं बघतंय, महाराज पेलं म्हणून काय अक्कल नाही काय? लेंड्या द्यायला म्हणून काळे मनुके म्हणायला. काही माणसं तर इतके चॅप्टर असतात. सगळ्या गल्लीत सांगितलं, मी श्रीहरी महाराजांना सप्ताह ठेवलाय, त्या सप्त्यात चाललो, त्या सप्त्यात चाललो, कीर्तनाला चाललो, प्रसाद तिकडच घेतो. चांगल्या कामाला आलं, वाईट काम बरोबर आडवं येते. येती तुझ्या भजनाड. काही म्हणाले कुठे निघालं एवढ्या थंडीचं? महाराज दत्त मंदिरामध्ये कार्यक्रम आहे, अलौकिक सप्ताह आहे, दृष्ट लागण्यासारखा, मंडप सगळं थाट.
सुरुवातीला आलो त्यावेळेस महाराज किती फजिती होती मला महाराजालाच माहिती आहे. हे झाकली मूठ. पण त्यावेळेसही मी बोललो होतो, बरोबर, त्यावेळेसही बोललो होतो महाराज, आज माणसाला गाड्या पाठवून आणावं लागायले, उद्या माणसाला जागा पुरणार नाही इतका तुमचा थाट होईल. का? सत्य संकल्पाचा दाता नारायण सर्व करी पूर्ण मनोरथ. कष्टातून उभं राहिले, श्रद्धेतून, भक्तीतून, दत्ताच्या कृपेतून उभं राहिले आणि ते म्हणील ते खरं होत होतं. त्याचं कारण माझ्या सत्यवादाचे तप. अलीकडच लोकांनी दोस्तानी अडवलं, इकडं येऊच दिलं नाही. कुठं निघालास? कीर्तनाला काय पडले रे त्या कीर्तनात? महाराज येते, कमर बांधते, टाळ्या वाजू येते, पैसे घेते, गाड्या उडी जाते. कशी थंडी पडली, कानाला थंडी गार लागायले, नाकाचा शेंडा गार लागायला. एक एक सप्ती घेऊ माझ्यातर्फे. आता निघालं होतं चांगल्या कामाला, ते तिकडं गेलं. मग आता कीर्तन संपलं, लोक आपल्या आपल्या घरी गेले आणि हे फुल होऊन घरी गेलं. बायकोनं विचार केला बहुतेक मुक्कामाला राहिले काय की, जागराला संगीत भजनाला राहिले काय की, म्हणून थाप मारल्यावर कोण आहे ते म्हणला, मी नवऱ्याचा आवाज ओळखू येत नाही का? बाबा बाबा पिऊन आलात का काय हो? कीर्तनाला म्हणला तर देवधर्म सांदी पडिले सकळन विषयी गोंधळ गाजत असे. नाही उघडीत दार, मरा थंडीत बाहेरच. दार उघड, नवरा मी. नाही जर दार उघडलं, नाल्यात उडी मारून जीव देईल. ती म्हणली बेशक द्या जीव, मेलेले बरी, जगून तरी काय उपयोग आहे? महाराज त्यानं दगड घेतला, चाललो बघ म्हणून दगड नाल्यात टाकला. धपकन आवाज आल्याबरोबर माय कसा का असं नवरा कुंकवाचा धनी टाकली काय की उडी बाबा म्हणून गडबडीनं दरवाजा उघडला आणि ती नाल्याकडे गेली. हे लपलं होतं, सटकन घरात गेलं, दरवाजा लावून घेतला. ती वापस आली तर दरवाजा लावलेला. मी बाहेर निघाले, दरवाजा कोणी लावला? नवरा म्हणला मी लावला. उघडा ना आता. नाही, मी सगळा गाव गोळा करील, भावकी गोळा करील, सगळे लोक गोळा करतील. ते म्हणला कर, मीच विचारील सगळ्या लोकांच्या देखत रात्रीच्या 2 वाजता बाहेर काय करीत होती. ती म्हणली पाया पडते, पुन्हा किती पिऊन आला तरी मी काही म्हणणार नाही. आता कोण शहाणी होती? बाई शहाणी का पेलेला नवरा शहाणा आहे? मग पेलेला जर नवरा शहाणा असेल तर न पेणारी येडे आहेत का? माझ्या नाथ महाराजांची भाषा आहे, जो मोले मदिरा खाये तेने मध्ये नाचे गाये, मा जेने ब्रह्मानंद सेविला आहे तो केवी राहे उगला. आळंदीपासून पंढरपूर पर्यंत किती वर्षाची परंपरा आहे? अरे 80-80, 90-90 वर्षाचे माणसं. दुसऱ्याचं सोडून द्या, माझे वडील संस्थेचे विद्यार्थी 1930 ते 37 पर्यंत, आणि माऊलीचा एकही सोहळा कधी गैरहजर राहिले नाही. दिवसभर चालायचं आणि रात्री कीर्तनाला हजर. 94 वर्षापर्यंत 22 डिसेंबर 1994 देह सोडला. एकही वारी बुडविल नाही, कधी बसून कीर्तन केलं नाही. आता काही झालं नाही तरी बसून. मी तर म्हणतो काही दिवसानं टाळकऱ्यानं संघटना करायची. महाराज बसून आम्ही उभे का? शोभदारानं, तुतारीवाल्यानं, सगळ्यानं गादी, उशा, लोड, तक्क्या, पंखा, मोबाईल, चार्जर निजल्या निघाता उभा नारायण. महाराज तुम्हाला काय बोलायचं ते बोला, भजन वगैरे काही नाही आम्ही करणार, तुम्हाला काय सांगायचं ते सांगा, पाकिट घ्या निघून जा. म्हणूनच ॲक्सिडेंट व्हायलेत, म्हणूनच रोग व्हायलेत. खोटं नाही महाराज.
वयाच्या 50 वर्षापर्यंत 1 रुपयावर कीर्तन केलंय, 5 रुपयावर ज्ञानेश्वरी पारायण केलं 7-7 दिवस. आळंदी, पंढरपूर, त्र्यंबकेश्वर, पैठण, देहू हे चांगल्या क्षेत्राचे पैसेच घ्यायचे नाहीत. 50% कार्यक्रम फुकट. माझ्या मागून येऊन गाड्या उडवायलेत आणि मी लुनावर मोटरसायकलवर, बरोबर आहे, स्विफ्ट डिझायरवर. हा, मग मी सुरू केलं, पैसा फेको कीर्तन ऐको. तुम्हाला आश्चर्य वाटेल, जिथपर्यंत देवाचं भजन देवाकरता करीत होतो, पैशाचा विचार नव्हता, तिथपर्यंत मला कोणताच रोग नाही. बीपी नाही, शुगर नाही, अल्सर नाही, अपेंडिक्स नाही, मूळव्याध नाही, ब्रेन हॅमरिंग नाही, काहीच नाही महाराज. 3 टाइम 4 टाइम जेवायचं, रात्रंदिवस कीर्तन करायचे. पैसे घ्यायला सुरुवात केली की रोग सुरू झाले. गोड खाऊ नका, बीपी आहे, 400 शुगर आहे मला. डॉक्टरनं सांगितलं 3 किलोमीटर चाललं पाहिजे. म्हणजे गाडी कशाला घेतली? नाही चालला तर शुगर कमी होत नाही. इन्सुलिन घ्या, किती कढीपत्ता खान, काही करा, होत नाही. अरे कोण म्हणतं होत नाही? भवरोगा ऐसे जाय आणि काय क्षुल्लके. टाळी वाजून त्याचं भजन केल्यावर शुगर लेवलवर येते, बीपी कमी होतो, नियंत्रित होतं महाराज. अरे ब्रेन हॅमरिंग झालं, दवाखान्यात नेलं, सगळे म्हणले, डॉक्टर सुद्धा म्हणले याचं ऑपरेशन करूनही काही उपयोग नाही, हे मरतय. हे ज्यांनी मला संस्थेचं अध्यक्ष केलं ते परमपूज्य वैराग्य मूर्ती मारुती बुवा कुरेकर, त्यांनी येऊन सांगितलं हैदराबादच्या दवाखान्यामध्ये, केशव काळजी करू नको, जोग महाराजांच्या गादीवर असल्यामुळं माऊली तुला मरू देणार नाही. आज 15 वर्ष झाली महाराज. मेंदूचं ऑपरेशन होऊन सुद्धा पुन्हा कीर्तन करू शकतो. अर्धांग वायू झाला तरी दुरुस्त झालो. ऍक्सिडेंट झाला, पंचनामा करणारे म्हणले याच्यातले मेलेले माणसं कुठे? 2 ट्रकमध्ये गाडी सापडली. मी म्हणलं मीच होतो. आणि तुम्हाला कसं लागलं नाही? अरे देव राखे तया मारील कोण, न मोडे काटा हिंडतावन, न जळे न बुडे नोहे काही, विषतेही अमृत पाही. त्याचं नाव घेऊन टाळी वाजवली की तुमच्या पापाच्या रेषा, दुःख देणाऱ्या रेषा नाहीशा होतात. हे 750 वर्षापूर्वी व्यासासहित ऊर्ध्व बाहु विरो मेष न कश्य शृणोती माम. व्यासानं सांगितलंय, सेना महाराजानं सांगितलंय, महापाप राशी त्याची झाली होळीन, वाजविता टाळी, विठ्ठल नामे विठ्ठल म्हणता हरले पाप, विठ्ठल विठ्ठल जप करी पापा निर्मूळ, जळतील पापे जन्मांतरीचे. म्हणून कोणताही महाराज सगळ्याला जे टाळी वाजून भजन करा म्हणतो ना, त्याचं कारण हे. मग एवढ्या थंडीतून तुम्ही आलात, खरंच भजन करतात का? बघायची का परीक्षा? का आपण आमचं हे बिचार मेलेल्या कातड्यातून आवाज काढायले, बोट फुटले, रक्त निघायले, या माझ्या माय मावल्या नाचून नाचून भजन करायलात. हे ओरडून ओरडून पाय सुजले, घसे बसले, आणि हे टुळू टुळू बघायलेत माझ्याकडं. म्हणून कीर्तन चांग होय अंग हरिरूप, ब्रह्मभूत काया होत असे कीर्तनीन, भाग्य तरी ऋणी देव ऐसा. देव त्याचा ऋणी होतो त्याचं नाव घेतल्यावर. अरे दगडावर नाव पडलं तर दगड वाया जाऊ देत नाही, माणसानं नाव घेतल्यावर वाया जाईल. चला हात मोकळे करा, चला एकदा विठ्ठला विठ्ठला वा वा वा. इतकी थंडी असून सुद्धा काही बायानं पांघरुणं घेतली, तोंड उघडाव कत गपकन गार वारा चाललाय. महाराज भवरोगासारखा रोग जातो, दुःख काय घेऊन बसलात?
दुःख ते नये स्वप्नाशी, स्वप्नातही दुःख तुम्हाला भोगायची गरज नाही. महाराज का? त्याचं कारण आहे कली पापाची राशी असल्यामुळं कलियुगात माणसं वाईट वागणार. देवानं सांगितलं, त्याच्यामुळं मी अवतार घेत नाही. चांगला कोण वाईट कोण मला कळत होता. प्रल्हाद कळाला, हिरण्यकश्यप कळाला, रावण कळाला, बिभीषण कळाला, वाली कळाला, सुग्रीव कळाला, कंस कळाला, सुदामा ब्राह्मण कळाला. कलियुगात माणसं इतके चालाक झाले, कळूच देत नाहीत. कळू न दिल्यामुळं कोणाला माराव? आता एक उदाहरण देतो, तुम्हीच ठरवा त्याचं उत्तर. कपाळाला गंध, पाव पाव किलो अंगाला गंध लावतंय, 1.5 किलो माळा गळ्यात आहेत. ज्ञानेश्वरी वाचतंय, भागवत वाचतंय, रामायण वाचतंय, कीर्तन वाचतंय, भागवत वाचतंय, पुन्हा गाथा वाचतंय, सगळं वाचन करतंय, जेवण करतंय, आणि गावात फिरू लागला. माणसात माणूस ठेवीत नाही. प्रमाण माहिती आहे का? सहज बोलणे, इथं उपदेश नाही, हँडगा लावणे. त्याचं बोलणं म्हणजे ठिणगीच काडीच लावायची, सहजच बोलायचं. अण्णा कुठे निघालात? म्हणले शेतात सोयाबीनचं बघतो, जरा जास्त झालंय पावसाने बेजारी. मग बंधुराज कुठे गेले? बंधुराज म्हणले गाडी घेऊन नगरला गेलेत. कमाल आहे, तुम्ही शेतात रात्रंदिवस बेजार होतात आणि तुमचा भाऊ गाडीमध्ये फिरतोय. लगेच वाटण्या याच्या बोलण्याला जावा जावा एक मनान राहिला. माय कधी मी तुला माहेरचीस म्हणून बोलायला गेलं. चहा तुझ्याकडं, पोहे तुझ्याकडं, उपमा तुझ्याकडं, सुशीला तुझ्याकडं, शकुंतला तुझ्याकडं, खायचं सगळं काम करतीस. आणि केस विंचरायला सुद्धा वेळ नाही, डोळे लालबून झाले त्या धुरानं, हात पोळून घेतले, आणि तुझी जाऊ चटक मटक नटून फेअर अँड लवली लावून, लिपस्टिक लावून असे केस काढून घरात काम करती. लगेच बाई मी एकटीनं गुत्त घेतलं नाही, वाटण्या. आता भावा भावाच्या, जावा जावाच्या वाटण्या झाल्या. त्या बाईला विचारायचं, वहिनी अण्णा कुठे गेले? सकाळीच गेले, ते घरून निघाले आणि काहीतरी काम आहे म्हणले. बघितलं मी, फटफटीवर जाऊ लागले. बरोबर दुसरीच बाई होती. या माय मावल्याना माझी शपथ आहे, विचार करा, असं नवऱ्याबद्दल कोणी सांगितल्यावर त्या बाईला स्वयंपाक करू वाटेल का? हाय पहिल्यासारखं पहिलं बोलत नाहीत, घरात राहत नाहीत, बाहेरच आहे. बाहेरचा नाद लागला काय की काहीच केलं नाही. हे आलं शनिवार सोडला नाही म्हणला, चहा पाणी सुद्धा जमलं नाही. कामाच्या मागं असल्यामुळं वाढ बरं केला का नाही स्वयंपाक, शनिवार सोडायचा आहे. ती म्हणली मला कशाला सांगायला, जिला बरोबर घेऊन फिरला तिला सांगा ना. ते म्हणला कोणीच नव्हतं, मी एकटाच होतो. मला बापूजीनं सांगितलं तुमच्या बरोबर बाई होती, फटफटीवर चिटकून चिटकून बसला होतात. महाराज खरी सेवा होती. हे गेलं आणि त्या बापूजीला मनगटाला धरून आणलं. ए बाबा, तुझ्या बोलण्यानं बघा घरात धिंगाणा, आमचा संसार चांगला चाललाय, तू काडी टाकलीस, भांडणं चालू आहेत. वहिनी मनावर घेऊ नका, उग म्हणलं. अरे तुझं झालं उग, पण हाणामारीची वेळ आली ना. म्हणून या चाडीचा परिणाम आत्महत्या करायल्यात बाया, नवरे त्यांना जीवांशी मारायलेत. हा का परिणाम झाला? कलियुग. कोणावरच विश्वास नाही, मायबापावर विश्वास नाही. तर योगानं नारद ऋषीनं सांगितल्यावर देव म्हणले, खऱ्याला किंमत आहे का खोट्याला किंमत आहे मला सांग. खरंच खऱ्याला किंमत असेल मी अवतार घेतो.
नारद ऋषीनं वेश बदलला, सामान्य माणसाचा वेश घेतला, गावोगाव जायला सुरुवात केली. कीर्तन बघितले, भजन बघितले, मंदिर बघितले, मठ बघितले, अन्नदान बघितले, यज्ञ बघितले, सप्ते बघितले, पारायण बघितले, भागवत बघितले, रामायण बघितले, शिवकथा बघितली. खूप माणसं, लोक चांगले आहेत गडे. एवढ्या परिस्थितीमध्ये एवढी महागाई असताना अन्नदान करते, चांगले. वाईट गोष्टी बघितल्या, तमाशे बघितले, नाटकं बघितले, बिअर बार बघितले, मटन हॉटेल बघितले, खाणे बघितले. तिथं ह्याच्यापेक्षा जास्त माणसं. इथं दक्षिणा देत असताना चाळून काढते फाटकी नोट. होतात ना तुम्ही. माझ्या भागवताला हे होते आणि भागवत संपल्यावर म्हणलं, जोगदंड साहेब नोटा जोडा. हे नोटा जोडताना महाराज समोर आहेत. हे म्हणले, दादा ही नोट चिटकेली आली, फाटलेली. म्हणलं असू द्या, परळीचे बँकेचे, आळंदीचे बँकेचे ओळखीचे असल्यामुळं मी बदलून घेऊ शकतो. हे म्हणले, कशी बदलतात? मी म्हणलं, का 10चा एक तुकडा आणि 20चा एक तुकडा जोडलेला आहे. मग याला 30 म्हणणार का 15 म्हणणार? चलत नाही, पण मला ठेवा वाटली. आळंदीला गेल्यावर ढोक महाराजाला म्हणलं, तुम्हाला टोल देण्याकरता चिल्लर पाहिजे असले तर दिली. त्यांनी बघितली आणि कपाटातून 50ची काढली. मनात मी म्हणलं, धोका वही होता है जहां भरोसा ज्यादा होता है. माझं तुम्हाला खोटं वाटत असेल, सिद्ध करून देतो इथं जमलेल्या लोकांना. तुम्ही दत्ताच्या पुढे, मारुतीच्या पुढे नारळ फोडलं आणि नारळ नासकं निघालं, काय म्हणता तुम्ही? देवाला पावलं. चांगलं निघाल्यावर नकानं कुटका काढते, सगळं घरी घेऊन जाते. मग ते बेंदाड घेऊन जा ना. नासक देवाला. हा, खौट खोबरं, सुकलेले पानं, न चालणारे पैसे, फाटक्या नोटा, संजीवनी खारीक आळी असलेली, बिनवासाची उदबत्ती आणि बिघडलेली माणसं. हे देवाला. योगानं चांगलं संसार करता. म्हणून महाराजांना म्हणलं, महाराज नोट तरी उघडून बघा. ते म्हणले, तुमची बघायची गरज नाही, माझी बघा. गडबडीनं ती 50ची घडी केलेली काढली, उघडून बघितली तर 20चा एक तुकडा आणि 50चा एक तुकडा जोडलेला. त्याला 70 म्हणाव का 35 म्हणाव? तुमच्या भागवतात नाही, आमच्या रामायणाला सुद्धा माणसं फसवितात. का अशी गोष्ट? म्हणून सगळीकडे फिरत असताना खऱ्याला किंमत आहे का खोट्याला किंमत आहे हे बघत असताना नारद ऋषी एका वेश बदललेला असल्यामुळे कोणाला कळाला नाही. एका फोटोच्या दुकानी गेले. कृष्णाचा फोटो, रामाचा फोटो, गणपतीचा फोटो, दत्तात्रेयाचा फोटो, हे ज्ञानोबा आहेत. कोणताही फोटो घ्या 30-30 रुपयाला. एवढे मोठे फोटो 30-30 रुपयाला. अरे दुकान उघडल्यापासून याला गिऱ्हाईक नाही. भांडवल मोकळं करण्याकरता मुदलामध्ये विकायलो. आणि लक्ष गेलं नारदाचं वरच्या स्टूलवर, टेबलवर एक फ्रेम मध्ये, एवढ्याच्या फ्रेम मध्ये एका नटीचा फोटो. असे भव्य कपाळ, टिकल्या लावलेल्या, भुवया कोरलेल्या, काजळ घातलेलं, नजर तिरपी, गुलाबी गाल, आणि असं त्या बाईनं असे केलेले, तिरछी नजर वाली तेरा नाम क्या है. आणि असं बघितलं. ते म्हणले, मोठमोठे देवाचे फोटो 30-30 रुपयाला, हे छोटा नटीचा फोटो केवढ्याला? दुकानदार मला घ्यायच्यात का नुसत्या चौकशा? सांगा ना किंमत तरी. 100 रुपयाला. देवाची 30-30 रुपये. देवाचे रूप बदलत नाहीत. ह्या नटीला किंमत आहे, त्याच्यामुळे हिला 100 रुपये. आणि नारदाला इतका आनंद झाला. त्या नटीच्या शेजारी तसल्याच फ्रेम मध्ये ओरिजिनल नारदाचा फोटो
खडाव, महाराज पितांबर नेसलेल्या पितांबराच्या मिऱ्या, जर तरी हातात महाराज चिपुळ्या, महाराज गळ्यात विणा आणि असा शेंडी संजाप, गळ्यात तुळशीच्या माळा, रुद्राक्षाच्या माळा, स्फटिकाच्या माळा, जानवं आणि असे नारायण नारायण करणारे नारद ऋषी बघितले. नारदाने विचार केला, आपल्याला 100 रुपयाच्या लाईनीत आहेत आणि देव 30 रुपये. विचारून बघावं म्हणून विचारलं. त्या नटीच्या शेजारचा नारदाचा फोटो 100 रुपयालाच का? ते म्हणले घ्यायचा आहे का? किंमत तर सांगा ना. तुम्ही 100 रुपये देऊन नटीचा फोटो घेतला, नारद त्याच्यावर फुकट. नारदाच्या डोळ्याला पाणी आलं. राक्षसाचा सुद्धा महाराज माझं भजन आवडत आणि यानं नटीवर नारद फुकट. देवाला सांगितलं दुनिया जाय भाड में, अवतार घ्यायचा नाही. देवानं अवतार घ्यायचं नाही असं ठरवलं, पण दया आली संतांना आणि दया आल्यावर संतांनी अवतार घेतला आणि संतांनी अवतार घेतल्याबरोबर देवानं, शंकरानं, महाविष्णूनं, ब्रह्मदेवानं, आदिशक्तीनं सांगितलं आम्हालाही अवतार घ्यायचा आहे. तुम्ही संत जर सगळे गेलात तर नाहम वसामी वैकुंठे योगिनाम हृदयरो, मला स्वर्गात नको, वैकुंठात नको, क्षीरसागरात नको, मला तुमच्या संगतीत राहायचंय, मीही अवतार घेतो. त्यावेळेस सगळ्या संतांनी सांगितलं भक्त रूपे तुम्हीच धरा, विश्वंभरा अवतार. तुम्हाला आता देवाच्या रूपाने येणार नाही, कलियुगामध्ये तुम्हाला भक्ताच्या रूपाने यावं लागल, संतांच्या रूपाने यावं लागल. मग सदाशिवाचा अवतार, स्वामी निवृत्तीदातार, महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर, ब्रह्मा सोपान तो झाला, भक्ता आनंद वर्तला, आदिशक्ती मुक्ताबाई, दासी जनी लागे पायी, तिन्ही देव जैसे परभणीचे ठसे. आपलं परब्रह्मीचे ठसे. मग महाराज परभणी परभणी का म्हणतात? माझा उखळीकराचा जिल्हा आहे परभणी. आमच्या जिल्ह्यामध्ये नामदेवरायाचा अवतार, आमच्या जिल्ह्यामध्ये जनाबाईचा अवतार, आमच्याच जिल्ह्यामध्ये या मराठवाड्यामध्ये सगळ्या संतांचे अवतार असल्यामुळं देवानं संतांच्या रूपानं अवतार घेण्याचं कारण काय, त्याचं उत्तर दिलंय निळोबारायानं अभंगाच्या हरावया कलीच दोष, हरावया कलीच दोष, हरावया कलीच दोष, हरावया कलीच दोष, हरावया कलीच दोष.
बात है, मेरी उमर तुम्हें लगी. जीव वाळून टाकाव गुणवान माणसाहून. कारण भजनानं देव महाराज आपला होतो. नामस्मरणानं नामा परते तत्व नाही रे, अन्यथा वाया अनिक पंथा जाशी जणी. म्हणून हरावया कलीचे दोष. कलियुगामध्ये दोष आहे ना, कलिपापाची राशी आहे ना. माणसाला पाप आणि पुण्य आम्हाला काय कळालंय, सुकृतन दुष्कृतन पापन विहितन निषेध कोण म्हणतं कळत नाही. तंबाखू खाणाऱ्याला तंबाखू वाईट आहे कळत नाही, बिडी ओढणाऱ्याला बिडी वाईट आहे कळत नाही, गांजा ओढणाऱ्याला गांजा वाईट आहे कळत नाही, मटण खाणाऱ्याला मटण वाईट आहे कळत नाही, दारू पिणाऱ्याला दारू वाईट आहे कळत नाही. कोण म्हणतं कळत नाही. तंबाखू खाणाऱ्याला तंबाखू चांगली वाटली असती तर त्यानं आपल्या लेकराला दिली असती. बिडी वाढणाऱ्याला बिडी चांगली कळालं असतं तर त्यानं आपल्या वडारे सगळे म्हणले असते. ते म्हणताय आम्हाला छाती जळायली, नका रे ओढू. काळीच जळून जात रे बाबा. मटण खाणाऱ्याला मटण वाईट आहे कळत नाही का. येताना महाराज परळीतून निघताना दुपारचं कीर्तन केलं गोड जेवणाचं, आणि निघताना महाराज आमच्या PSI ची गाठ पडली. त्याची ड्युटी संपली होती, रिटायर होतं. म्हणलं चला साहेब बीडला कीर्तनाला पुन्हा वापस येऊ. ते म्हणला महाराज अगोदर सांगायचं असतं. निवडणुकाचा कारभार असल्यामुळं दोस्त मंडळीनं बिअर बार मटण हॉटेलमध्ये मी वाईट खाल्ले, बिर्याणी खाल्ली, चिकन खाल्ले, अंडे बुर्जी खाल्ली. आज नाही, माफ करा, मी वाईट वक्त खाल्ल्यामुळं कीर्तनाला येऊ शकत नाही. त्या खाणाऱ्याला माहित आहे ना हे वाईट आहे. काही माणसं म्हणते दारू, दारुड्याला दारू पेल्यावर सुद्धा कळतं. ते म्हणतं महाराज दारूनं बरबाद केलं, तब्येतीचं वाटोळं, इज्जतीचं वाटोळं, पैशाचं वाटोळं, संसाराचं वाटोळं, बायको लेकराचं वाटोळं, सगळे थू थू करते, पिदकड म्हणतात. एक सांगू, मी म्हणलं सांगा. कृष्णाचं खानदान ह्या दारूनं खलास केलं. एवढा कृष्ण परमात्मा 56 कोटी यादव समुद्र मंथनातून निघाली ती वारुणी नावाची दारू, आणि कृष्णाच्या खानदानानं तयार केली ती मैरेक नावाची दारू. ते पिऊन आपसापसामध्ये हाणामारी केले, खल्लास झाले. एवढा देव परमात्मा, अंगठ्याला बाण लागला, खल्लास झाला. भागवत ऐकलंय का. ते मला म्हणतंय. मी आमची भजने दोस्त ते म्हणले दादा आम्हाला टच टच बोलता, त्याला बोला की. म्हणलं ते मी सांगितलेलं सांगायला नवीन काय मी सांगू. मग कळतं ना हे का लक्षात येत नाही. त्याचं कारण कली. त्या कली मस्तकात बसला. राजा परीक्षिती सारख्याला पाप हातानं घडलं, 7 दिवसात मरण ठरलं. म्हणून या कलियुगाचे दोष घालवण्याकरता देवच संत रूपानं अवतीर्ण झाले. मग देवते संत निमित्त त्या प्रतिमा. देवाशी अवतार भक्ताशी संसार, दोहीचा विचार एकपणे. मग त्यांना देव का म्हणत नाहीत. कारण आहे महाराज. समुद्र नदी नोहे पैगा, पाषाण मनोनय लिंगा, संत नवती जगा मानसा त्या सारिखे. माणसासारखे दिसतात हे माणूस, पण भांब लौकिक भाग. लौकिकाच्या दृष्टीने ते माणसासारखे दिसतात, पण ते खरे देवच. कारण देवामध्ये कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती आहे. ती या संतामध्ये शक्ती. 1-2 उदाहरण सांगतो, आपली सेवा समाप्त करतो. अजिबात काळजी करू नका. काही माणसं म्हणतील आता शिक पहिलं चरण, आणखी 3 चरण महाराज 12च्या पुढे नेतय काय की. अजिबात काळजी करू नका. जेवाव किती पचल इतकं. जास्त जर जेवलं
लोकांनी आदर केला. अवा अण्णा इथं बसलात का, घ्या जिलबी, शुगर आहे मला, घ्या भात आवडतंय ना तुम्हाला, घ्या. नको, काय नाही, जबरदस्तीनं खाल्लं. अर्ध्या रात्रीचं मळमळ करायले. सोडा आहे का, थम्सअप आहे का, लिंबू सरबत आहे का, कमी खा. माझं तर सूत्र आहे, आळंदीचा अध्यक्ष असताना 500 विद्यार्थीची पंगत असली तर बशीभर सुद्धा खरकट निघत नाही. अन्न तारी अन्न मारी अन्न नाना विकार करी, यदन्नम भक्षे नित्यम भवे तादृशी मती. म्हणून ज्यानं खर्च केलाय त्या अन्नाचं वाया जाऊ देऊ नका. आजही 96 वर्षाचं वय झालंय आमच्या कुरेकर बाबाचं. ताटात हात धुवून ते संपूर्ण पाणी त्या ताटातलं पिटीत, एक शीत वाया जाऊ देत नाहीत. आज 96 वर्षांमध्ये सुद्धा कार्यक्रम रोज चालू आहेत. महाराज ऋषिकेशला राम मंदिरला गेले, नाही, उद्या काही दिवसानं तुम्हाला चमत्कार वाटेल. लंकेमध्ये रामकथा आहे. लंकेमध्ये जिथं रावणाचं राज्य होतं तिथं महाराज सगळे विमानानं न्यायचे. कोण म्हणतं महाराज परमार्थात खर्च होत नाही? भरपूर खर्च होतोय. अरे द्रष्ट लागण्यासारखं मंदिर, बघितल्याबरोबर मान झुकावी असं दत्तात्रयाचं मंदिर असल्यामुळं दर्शनाची प्रशस्ती पुण्यपुरुष. नवीन असो, ज्याला बघितल्यावर समाधान वाटतं त्याला पुण्यवान म्हणावं, आणि ज्याला बघितलं की हाना वाटतंय तसं संत नव्हती जगा मानसा त्यासारखी. असमंजस नावाचा राजा सूर्यवंशामध्ये, असमंजस. लग्न झालं पण अपुत्रार गतीर नास्ती, निपुत्रिक, मुलगा नाही मुलगी नाही काहीच नाही. त्यानं वशिष्ठ ऋषीला बोलविलं, ब्राह्मणाला सांगून पुत्रकामिष्टी यज्ञ करायला सांगितलं. यज्ञाचे हवन करत असताना, हवीरभाग टाकत असताना, मंत्र म्हणत असताना, शेवटची आहुती तुमची मनोकामना पूर्ण करण्याकरता कोणती इच्छा पूर्ण करायची म्हणून विचारलं. राजा थोडा बाजूला गेल्यावर राणीला विचारलं ब्राह्मणानं. राणीनं विचार केला, मुलाला मायबाप आवडतात लग्न होईपर्यंत. म्हणून माऊली लिहितात, पहिलिया बाळ दसे आईबा हेची पिसे, तेची स्त्री मांसे भुलून ठाकी. आई कुठं बाबा कुठं, आई कुठं बाबा कुठं म्हणतोय मुलगा, पण ज्यावेळेस लग्न झालं तर मायबाप समोर असून सुद्धा काय म्हणतंय, ती कुठे गेली, ती कुठे गेली. त्याच्यामुळं मुलीचं लग्न होऊ द्या, तिच्या लेकराचं लग्न होऊ द्या, पण ती आई बापाला विसरत नाही. म्हणून एक वशटकार वाढवला. सूत म्हणजे मुलगा आणि सुता म्हणजे मुलगी. आता त्या ब्राह्मणाला विचारलेला काय, सुता प्राप्त्यर्थम स्वाहा. हवीरभाग टाकला, तो प्रसाद राणीनं खाल्ला, राजानं खाल्ला. राणी गरोदर राहिली, मुलगी झाली. तिचं नाव ठेवलं, लक्षपूर्वक ऐका, इला. इला नाव ठेवलं. राजानं वशिष्ठ ऋषीला बोलविलं. यज्ञ कशा करता केला, पुत्र कामिष्टी, मुलगी कशी झाली. मुलगा करता लग्न केलं, यज्ञ केला, मुलगी कशी झाली. ब्राह्मणाला बोलवलं, ब्राह्मणानं सांगितलं, राणी सरकारनं सांगितलं. राजा म्हणला, राणी दक्षिणा देणार आहे का मी देणार आहे. कार्यक्रम कोणी दिला, पवन बांगरनं. पाकिट कोण देणार आहे, महाराज. बीडमध्ये जाऊन खटोडला मागा, ये उडग कळीन बस पाटकुळी, उगच किंवा घेणं देणं, कंदील लावून येणं, येड्याच्या खिशाला 3-3 पेन. अभंग नाही बरं का, इथे केशव वाच, हे मला सवय असलं बोलायची. ज्यानं पेरलं त्यानं खळं, ज्यानं ड्युटी केली त्याला पगार, जी नांदल ती बाई.
नांदतच नाही. नवऱ्याला यादी पाठवली, फेर अँड लवली द्या, टिकल्या द्या, साड्या द्या, परकर द्या. ते म्हणला नांदन काय मागायचं ते माग. हा, योगानं वशिष्ठ ऋषीनं देवाला प्रार्थना केली आणि देवानं शक्तिपाताद्वारे त्या इला नावाच्या मुलीचा मुलगा केला. त्याचं नाव सुद्युम्न ठेवलं. जैतपाळ नावाचा राजा, 7 मुली झाल्या. राजानं सांगितलं अर्ध आयुष्य गेलं, गादीला मालक म्हणून मुलगा पाहिजे. राणी सरकारला सांगितलं आता जर मुलगा नाही झाला तर मुली सहित तुमचं मुंडकं उडविल. राणी गरोदर झाली. 9 महिने 9 दिवसानंतर मुलगी झाली. राणी रडू लागली, वाय मी बी मरते, पोरगी बी मरते, लेकरं बी मरते. राजा रागीट आहे, तलवार घेऊन ही कापील. दाई हुशार. कधी लक्षात ठेवा, राणीपेक्षा दाई हुशार, मंत्र्यापेक्षा पिये हुशार, राजापेक्षा प्रधान हुशार, महाराजापेक्षा चोपदार हुशार. कारण सांगू, महाराज कुठे इकडं तिकडं हरबाडून म्हातारपणानं पडू लागला तर तरुण्या माणसानं चोपदारानं धरावं. आता माझं नशीबच असं आहे, कुठंही चोपदार म्हातारेच. मी त्यांना धराव का त्यांनी मला धराव? हां, तरी पण ह्या पार्याहून येत असताना तुम्ही हाताला धरलं ना. हां, आता माझं 80 चालू आहे, तुम्ही धरलं नाही तर तिथंच. तसं नवऱ्यापेक्षा बायको हुशार असावी. नवऱ्याची इज्जत कशी वाढल? पाहुणे आले, अरे पाहुणे आलेत, भजने आलेत, महाराज आलेत, चौबदार आलेत, हां करा, चहा करा, कॉफी करा, दूध करा. नवऱ्याची इज्जत घालवणारी बायको असेल, ह तुम्हाला काय कुठले उपटचं भजने महाराजन घेऊन येतात, चहा करा आणि काय हॉटेल आहे काय? असं म्हणलं इज्जत कुणाच जाईल? नवऱ्याची जाईल. तुका म्हणे लग्न भाजून तरी ते लाज पामीशी. मग बायकोनं विचार करावा, साखर नाही, पत्ती नाही, कॉफी नाही, दूध नाही. ते बैठकीत बसले तोपर्यंत मागच्या दारानं जायचं, दुकान उघडायला लावायचं नाही, किंवा शेजारच्या इथून कॉफी, दूध, चहा सगळं घेऊन यायचं, चहा करायचा आणि द्यायचा. महाराज अशी जर इज्जत बायकोनं सांभाळली तर नवरा म्हणतो कोणत्या जन्माची पुण्य ही, किती माझी अन्नपूर्णा, माझी इज्जत बायकोनं सांभाळली. नवऱ्याची इज्जत बायकोच्या हातात असते. हा, हे सांभाळल्या पाहिजे गोष्टी. महाराजाला भजन येत नसलं तर टाळकऱ्यानं हुशारीनं प्रमाण म्हणून सांभाळून घ्यावं. लोकांना कळालं नाही पाहिजे मला महाराजाला भजन येत नाही, कळू द्यायचं नसतंय. योगानं तसं. दाई म्हणली, दासी म्हणली आता मरते. राणी सरकार घाबरू नका. ब्राह्मणाला बोलविलं एकांतात, मुलगी झाली पण सगळ्याला सांगा मुलगा झालाय, चांगल्या लक्षणाचा आहे. ते म्हणलं उगच नाही. झाकली मूठ, नोटा, सोनं, नाणं, रत्न, जवाहीर त्याच्या खिशात टाकलं. त्याला काय? ओ हो राजे सरकार, मुलगा बघितला. आहा काय मुलगा आहे, काय लक्षण आहेत त्याचे. ओ हो इतका सुंदर मुलगा तुमच्या कुळाचा उद्धार करील, कुलदीपक होईल. फक्त एकच ग्रहदोष आलाय. तुम्ही त्याला बघितलं किंवा त्याने तुम्हाला बघितलं, एक तर तुम्ही तरी मरणार नाही तर ते तरी मरण. तसं म्हणल्याबरोबर म्हणला मी बी बघत नाही, मलाही मरायचं नाही. आणि तेवढ्या इतक्या दिवसानंतर इतका पोरीच्या पाठीवर पोरग झालंय, त्यालाही मरू द्यायचं नाही. राजाला न कळू देता त्या मुलीला मुलासारखं कटिंग, मुलासारखे कपडे, मुलासारखं बोलणं, मुलासारखं सगळं. मी करते म्हणायचं नाही, करतो.
मी जेवतो म्हणायचं नाही, जेवते. मुलगी म्हणून ओळखू आली नाही पाहिजे. आणि आता तसंच आहे महाराज. मी नवीन मोटरसायकल चालवायला शिकलो आणि आळंदीमध्ये गाडी घेऊन जात असताना अंगे सूटम पाये बूटम नेके नॉक्टा कॉलरम असे कटिंग केलेली, बुशर्ट घातलेली, पॅन्ट घातलेले. मला वाटलं कोणीतरी साहेब आहे. अहो साहेब बाजूला सरका, बाजूला सरका. त्यानं वळून बघितलं, बाई माणूस दिसत नाही, साहेब साहेब म्हणायला. मला कळालंच नाही महाराज ती बाई आहे म्हणून. बायाला गड्यासारखं दिसा वाटेल त्या कटिंगे करायल्यात, आणि गड्याला बायासारखं दिसावं लागायला म्हणून ते केस लांब करायले, झिट्टू बांधायलेत की हो, दाढी मिशा काढून टाकायलेत आणि असं नाचून. मग गडी का बाई आहे? मला एकाने विचारलं, हे तुमच्या बरोबर आहे, केस इतके लांब लांब आहे, गडी का बाई आहे? आता मी हलकट स्वभावाचा, मी म्हणलं ती गडी बी नाही बाई बी नाही, मधलंच आहे. डोक महाराज म्हणले ह्याला बरोबर ठेवू नका, लोक गैरसमज करायले. नाही महाराज. म्हणून मुलासारखं तब्येत चांगली झाली, तारुण्यात आल्यावर घोड्यावर बसणं, युद्ध करणं, बाण चालवणं, त्रिशूळ चालवणं, हे सगळे खेळ तरण्यासारखे करायला सुरुवात केली. अरे काय सांगावं, या माय माऊल्यांचे उपकार माना. जगातला वर्ल्ड कप महाराज आमच्या मुलीनं जिंकून दाखवला. गडी हरायलेत आणि मुली जिंकायल्यात, हाय का नाही कमाल? आणि गडी हरली की खाली म्हण तुझं योगा योगानं महाराज. असा आनंद. शेजारचा मोठा राजा होता, त्याला एकुलती एक मुलगी होती. ते म्हणला आपली मुलगी त्याला दिली की 2 राज्य मिळून एकटी माझी मुलगी राणी होईल, महाराणी होईल. सोयरीक जमली, मुलीचं मुलीबरोबरच लग्न लागलं. वेशानं मुलगा, खरी मुलगीच. त्या काळामध्ये पाय दाबण्याकरता, सेवा करण्याकरता वारीक असायची. वारकाच्या हाताला जादू, म्हणून पक्षात काऊ आणि माणसात नाऊ. नावी वाटी में पाणी सदा आमदानी. महाराज केवढाही मंत्री असो, रागीट असो, राजा असो, डॉन असो, खाली वाका, नाक इकडं करा, कान असं करा, नाही तर वस्तारा लागल. मग ते म्हणील तसं ऐकावं लागतंय. महाराज काय करावं? पाय दाबत असताना बरोबर त्यांनी ओळखीलं, राजाला पत्र लिहिलं, घात झाला. आपली मुलगी मुलीलाच देण्यात आली. त्यानं पत्र पाठवलं, युद्धाला तयार व्हा. ते पत्र ऐकलं, आपल्यापेक्षा मोठा आहे, काय करावं? ते म्हणला खरं सांग. म्हणजे मुलगीच आहे. त्यावेळेस मेली असतीस तर तू एकटी मेली असतीस. आता सगळं राज्य मरण्याची वेळ आली. त्या मुलीला सांगितलं, मुलाचा वेश घेतलेला, तूच का मेली नाहीस? मुलगा म्हणून मानलं. आता केवढा घोटाळा. त्या मुलीला वाईट वाटलं. तिनं घोड्यावर बसली आणि दोर घेऊन निघाली. झाडावर चढून फाशी घेणार इतक्यामध्ये नामदेवराया, जगमित्र नागा, ज्ञानोबाराया, निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका, मुक्ताबाई, गोरोबा काका या संत मंडळीची दिंडी निघाली. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय. असं भजन करीत डोळ्यातून अश्रूच्या धारा. त्या मुलीनं विचार केला, आता मरायले पण जाता जाता साधूचं दर्शन घ्यावं, कारण बहु अवघड आहे संत भेटी. तुम्हाला देव भेटेल पण संतांची भेट होणार नाही. असे संत आलेत. म्हणून निवृत्ती संत हा सोपान. ती झाडावरून खाली उतरली. निवृत्तीनाथ महाराजांना नमस्कार केला, ज्ञानोबारायला नमस्कार केला, सावता महाराजाला नमस्कार केला, गोरोबा काकाला नमस्कार केला, नामदेवरायला नमस्कार केला.
मुक्ताबाईला नमस्कार केला. त्या पुरुषाच्या वेशाकडे बघून सगळ्यांनी मस्तकावर हात ठेवून आयुष्मान भव, यशवंत हो, जयवंत हो, आयुष्यवंत हो असं आशीर्वाद दिला. पाठीवून हात फिरवला. त्या मुलीला हुंदका आला आणि रडायला सुरुवात केली. ज्ञानोबारायने विचारलं, बाबा आमच्या साधू संतांनी एवढा आशीर्वाद दिला, का रडतोस बाबा? तिनं सांगितलं, मी बाबा नाही, बाबी आहे, मी मुलगी आहे. वरच्या वेशावर तुम्ही काय बोललासी, वरल्या रंगा मला पुरुष समजून तुम्ही आशीर्वाद दिला. ज्ञानोबारायाच्या मनामध्ये कर्तुमा कर्तुमा अन्यथा कर्तुम अशी शक्ती. त्यांनी विचार केला, माझ्या ओवीला बाध येईल. माऊलीनं ओवी लिहिलीये, जन्मतेनी प्रसंगेन स्त्री देह शिवणी अंगी. जन्मच आईच्या उदरातून झाला, पुन्हा तेथून जन्म आगवे सोहळे कीजे, पुन्हा स्त्रीला स्पर्श नाही. आणि इथं तर मुलगी, पण मुलाचा वेश घेऊन आल्यामुळं मी आशीर्वाद दिला. माऊलीनं योग्याची माऊलीन योग्याला 8 महासिद्धी अनिमा लगिमा गरिमा महिमा प्राप्ती प्राकाम्य वशित्व आणि ईशत्व ही शक्ती येत असल्यामुळं स्त्रियेचा तो केला पुरुषा उभा, स्त्रीचा तो केला. पुरुष उभा, स्त्रीचा तो केला. पुरुष उभा, स्त्रीचा तो केला. जिघीन मिश मात्रे देह पालटिला, स्त्रीचा तो केला. पुरुष उभा, स्त्रीचा तो केला. पुरुष उभा. नजरबंदी केली, ऑपरेशन केलं, लिंग परिवर्तन केलं. स्त्रियेचा तो केला पुरुष उभा, स्त्रीचा पुरुष झाला. वापस नेलं, राज्यकारभार करायला सुरुवात केली. भिंत चालवली, रेडा बोलवला. मेलेलं माणूस नेवाशाला सच्चिदानंद बाबा जिवंत केले. मेले माणूस जिथं उठविल, वेळ काळा ते ग्रासील कैसा वासुदेव बोलतो बोल. त्यांचं बोलणं खरं करण्याकरता देवाला ते काम करावं लागलं. ज्ञानोबारायाचं काम करावं लागलं देवाला. कशामुळं? ज्ञानोबारायानं सांगितले, माझ्या सत्यवादाचे तप वाचा केली बहुत कल्प. महाराज तुम्ही 12 वर्ष जर कधीच खोटं बोलला नाहीत, त्याचा तपश्चर्याचा परिणाम, त्या वाचेचा परिणाम, तुम्ही बोलल ते खरं होतंय. पण आपण या 2 गोष्टीमुळं माणूस पावला पावलाला खोटं बोलते. 2च गोष्टी. कोणाला तर एकच गोष्ट सुधरू देईना अजून. या 2 गोष्टी कोणत्या? बाईल आणि मोबाईल. लग्न झालं, सप्ते लागले. ती म्हणली, लग्न केलं आणि तुम्ही सप्ते करीत फिरल्यात, मग तुम्ही जा, मी जाते, दुसरा करून घेते. नाही तर तुम्ही सप्त्याला आणि मी काय करू, लग्न करू. म्हणून कोणी न्यायला आलं, चलायचं नाही का कीर्तनाला, महाराजाचं कीर्तन आहे. ती बाई म्हणती, हाय तो तब्येत बरोबर नसल्यामुळं झोपून आहेत. हे झोपून असते का? नसते. पण त्या बाईवर विश्वास ठेवून भजण्याला जावं लागतं. हे घरी हे जरी नसलं, आता आमच्यासारख्याला बाई नाही, मग मोबाईल. हॅलो, ट्रिंग 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 ट्रिंग. हॅलो, उखळीकर दादा आहेत का? मी म्हणलं का? आम्ही तीर्थयात्रा करीत आलोत. औंढे नागनाथचं दर्शन घेतलं. जगमित्र नागाचं दर्शन घेऊन तुमच्याकडं मुक्कामाला येणार आहेत, आमची व्यवस्था करा. तुम्ही आल्यावर आम्ही व्यवस्था करतो, मग आमची व्यवस्था करा. घरातच असते. पण ते म्हणते, अरे अरे जरा लवकर सांगायचं,
मी नांदेडच्या पुढे. कुठं असतं हे? घरी. पण बेजारी होऊ नये म्हणून ते खोटं बोलते. दुसरा फोन येतो, खरंच नांदेडच्या पुढे आहेत का? हो. आबा बाबा, आमची व्यवस्था लावली होती, पण तुमच्या भागवताचे पैसे राहिलेले द्यायला आलोत. वापस येतय, हाय मी घरीच आहे. 100 किलोमीटरहून वापस येते का पैसे मिळाले म्हणतेत बर का. मोरीत गुतलेलं पोरग पैशाच्या नादानं बाहेर निघालत. आता तर या बायाने कमाल केली महाराज. लेकरू रडू लागलं की मोबाईल चालू करून त्याला द्यायचा आणि ते बघत राहते. आणि ते मोबाईल घेतला. महाराज, त्या मोबाईलच्या नादानं काय व्हायलंय सांगू का? एक माणूस मोबाईल बघत बघत दुसऱ्याच्या घरात शिरला. बाई बी मोबाईल बघत बघत पाणी आणून दिलं, चहा आणून दिलं, नाश्ता आणून दिला. ते नाश्ता करीत असताना बाई तिथं असताना खरा नवरा घरात आला आणि त्यांना बघितलं, चुकलं काय की म्हणून वापस निघाला. का? मोबाईलच्या नादानं व्हायले. हा, काही माणसं तर मोबाईल कानाला असं करून धडक बसल बाबा. हा, कोणताही नाद चांगला नसतो. का असं व्हायले महाराज? चमत्कार घडले. साधू संतांनी चमत्कार करण्याकरता रेडा बोलवण्यात येईल, 10,000 रुपये तिकीट, याल तर हसाल, नाही याल तर फसाल, असं म्हणले का? प्रसंग होता. चांगदेवाला गर्व परिहार करण्याकरता भिंत चालवली. नेवास्याला रेडा, पैठणला रेडा बोलवला का? माऊलीनं आपला शक्तिपाताद्वारे. सच्चिदानंद बाबा मेलेले, त्यांची प्रेतयात्रा चाललेली. बाई सती चाललेली 750 वर्षापूर्वी. त्या बाईनं मळवट भरून दर्शन घेतलं. अखंड सौभाग्यवती भव. ती रडली, महाराज माझा नवरा मेलाय, मी सती चालली. जवळ गेले, ज्ञानोबा मस्तकावर हात मारला, उठा, आपल्याला ज्ञानेश्वरी लिहायची. म्हणून मरक्या माणसाकडून ज्ञानेश्वरी लिहिली नाही, मेलेलं जिवंत करून लिहिली. सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला. म्हणून ती साधना तपश्चर्या मनवनी सामर्थ्य अंगी. हेच नाही, नामदेवराय दिल्लीला कीर्तन, हस्तिनापूरला मुसलमानाचं राज्य, आणि कीर्तन इतकं रंगात आलं, देव नाचायचे, मुसलमान लोक टाळ्या वाजून भजन करायचे. माझ्या तुकोबाऱ्याच्या कीर्तनामध्ये श्रीगोंद्याच्या शेख मोहम्मद साहेबानं गंध लावून वारी करून भजन करीत होते. चमत्कार. योगानं एकानं राजाला लावालावी केली. वो हिंदू का महाराज नामदेव करके आया है, वो भजन करता है, इट्ठल इट्ठल बोलता है, अपने मुस्लिम लोग उधर भजन कर रहे, हुजूर संभालो. त्या राजाला राग आला, तलवार घेऊनच निघाला, मुंडकच उडवितो म्हणून. योगाने तिथून गाय चालली होती. कचकन गायीच्या मानेवर वार टाकला. मुंडकं थडथड उडू लागलं, धड हातपाय खोडू लागलं, रक्ताच्या चिळकांड्या निघाल्या. सगळे घाबरून गेले. नामदेव, तेरा भजन सच्चा है, तेरी लगन सच्चे, तेरा भगवान सच्चा है. तो गाय को उठा. कापलेली गाय. हे तर रेडा जिवंत होता. कापलेली गाय. कितने दिन में उठा? 3 दिन में. नामदेव राया विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. सगळे बघण्याकरता आले. मुसलमानाचे आता हे हिंदूला मारतय कापतय म्हणून. आणि गाय को उठाता? हो. ते मुंडकं उचललं आणि गायीच्या धडाला लावल्याबरोबर गाय जिवंत झाली. खडकन उठली, बॅ करीत निघाली. ते चमत्कार बघितला. राजानं तलवार फेकून दिली, कान धरले. अल्हम्दुलिल्लाह, करिश्मा हो गया, या अल्लाह तेरी नेमत आधार है. अरे क्या कमाल कर दिया. हा, कापलेली गाय पुन्हा जिवंत केली. हे
नामदेवरायाचं बोलणं खरं करण्याकरता. म्हणून महाराज हे सामर्थ्य त्यांच्या ठिकाणी आहे. मग कुठेही जादू टोना मूठ, कोरोना नाहीसा होईल, प्लेग नाहीसा होईल, अमकं का करीत नाहीत महाराज. ते भक्तिभाव, चातुर्य लपवी महत्व हरवीन की पिसे पण मेरवी आवडून या. बृहस्पतीचे निपाडे सर्वज्ञता तरी जोडे, परी वेडीवे माझी दडे महिमे भेने. म्हणून ते हाती टाळ दिंडी मुखी नाम गाणे, गजर होतो बहुमोठ्याने. म्हणून नामचिंतनाद्वारे ते माया लाघवी चमत्कार बोलवून करत नाहीत. 1 मिनिटाचं उदाहरण, सेवा समाप्त. मच्छिंद्रनाथ हनुमंतरायाच्या शब्दाकरता स्त्री राज्यामध्ये गेले. किळोतळा नावाची राणी तिथं राज्यकारभार करीत असताना त्यांना मीननाथ नावाचा मुलगा झाला. काम संपलं, गोरक्षनाथ आले. चलो मच्छिंदर गोरख आया. मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथाबरोबर निघाले स्त्री राज्यातून. केळोतरा राणीनं सांगितलं, मी सिंहल द्वीपीला जाणार, हे तुमचं लेकरू तुमच्या बरोबर. त्या लेकराला घेऊन निघाले. मीननाथ मच्छिंद्रनाथानं थांबायचं आणि गोरक्षनाथानं भिक्षा मागून आणायची. दोघाला जीव घालायचं आणि पुन्हा प्रसाद खायला बसायचं. एके दिवशी उन्हामध्ये बेजार झालेले आणलं, त्यांना जीव घालून मच्छिंद्रनाथ जेवले, मुलगा जेवला आणि स्वतः गोरक्षनाथ जेवायला बसल्याबरोबर ते लहान लेकरू 4 वर्षाचं, बाबा बाबा शी आली, बाबा शी आली. अरे गोरक्षनाथ, याला शी आली, घेऊन जा बरं. शी आली. आता भूक लागलेली, उन्हातून बेजार होत आलेली, उठवलं, झाडाखाली त्याला सावलीला बसवलं आणि हे जेवायला बसल्याबरोबर ते लेकरू महाराज, त्यानं सगळी घाण अंगाला लावली. बाबा बाबा, अरे अरे अरे, तेव्हा घेणं घाण लावली अंगाला, याला धुय बरं चांगलं. शब्द लक्षात ठेवला, चांगलंच धुतो म्हणला. संन्यास घेतला, लेकर बाळ नदीला नेलं, पायाला धरलं, पाण्यात बुडविलं, फिरवून आपटिलं. त्या लेकरानं आवाज सुद्धा काढला नाही. खलास. मस्त धुतलं, हाडं काढून टाकले, मांस काढून टाकलं, काताडं वाळू घातलं. यांची झोप झाल्यानंतर म्हणले, अरे पोरग कुठे आहे? गोरक्षनाथा, पोरग कुठे? म्हणले, वाळू घातलंय. वाळू घातलंय, आणून दे बरं. ते आणलं आणि त्या कातड्याला बघून, बाबा माझ्याजवळ राहिला असता, असता सुखाचं राहिला असता, माझ्याजवळ आलास, दे रे बाबा, गोरक्षा तुझ्या पाया पडतो, याला जिवंत करून दे रे, माझं लेकरू, माझा जीव लेकरा करता आयशी कळवळ्याची जाती दे. गोरक्षनाथ म्हणू लागले, यांच्याच मुखातून मंत्र सामर्थ्यानं 33 कोटी देव झुकविले होते आणि हे रडायलेत. संजीवनी मंत्र येतो ह्यांना. आणि गुरु रडू लागल्या बरोबर त्यानं ते कातडं घेतलं, भस्म, महाराज बगलेतल्या झोळीतलं भस्म काढलं, मंत्र म्हणले, त्या कातड्यावर टाकल्याबरोबर लेकरू जिवंत. पोटशी धरलं, तुझे उपकार आहेत महाराज. हे मंत्र जे आता मी म्हणलो ते तुम्ही शिकवलेले आणि तुम्हाला मंत्र म्हणला. गोरक्षनाथाला म्हणले मच्छिंद्रनाथ, मी ह्याला जिवंत करू शकतो हे बघितल्यावर तू मारलंस का? तुमची परीक्षा बघण्याकरता. मग मी रडलो ते तुझी परीक्षा बघण्याकरता का? माया लाघवी. महाराज खरंच आहेत का? त्यावेळेस माझ्या निळोबारायानं मलाही अनुग्रह देणारे तुकोबाराया निजधामाला वैकुंठाला गेले, आता कसे अनुग्रह देतील म्हणून मलाही संशय आला होता. पण माझ्या उपासनेनं
पुन्हा वैकुंठाहून माझे गुरुजी आले न मला अनुग्रह दिला. पूर्ण केला पूर्ण केला पूर्ण केला मनोरथ. घरा आले घरा आले घरा आले कृपाण. म्हणून मलाही संशय येत होता, पण माझा संशय गेला आणि हे चमत्कार घडले. म्हणून माझा एक नाही दोन नाही तिप्पट विश्वास बसला. आणि म्हणून सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला